तर अनेक भाजपच्या इच्छुक कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाशिकमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट एबी फॉर्मची पळवापळवी केलेली आहे। नाराज कार्यकर्ते आक्रमक झाले होते। भाजपचे तिन्ही आमदार एकाच गाडीतून एबी फॉर्म घेऊन गेल्यामुळे गोंधळ झाला आणि यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी थेट फार्म हाऊसचं गेट तोडलं आणि या नेत्यांचा पाठलाग केला। ते तोडलेले आहेत आणि इच्छुक उमेदवार आता या ठिकाणी हा सगळा राडा या दृश्यांमध्ये आपण बघतोय की हे गेट अखेर तोडलेलं आहे। भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी हे सगळं गेट जे ते तोडलेले आहेत आणि इच्छुक उमेदवार आता या ठिकाणी परंतु अजूनही काहीच दिसत नाही चित्र। तुम्हाला काय सांगितलं? मला सांगितलं की तुमचं आहे तिकीट फायनल, पण अजूनपर्यंत का बरं मग फोन येत नाही, का बरं एबी फॉर्म हातात मिळत नाही? एकनिष्ठ असून सुद्धा जर असं आमच्यावर होत असेल तर मला आता ते मला काहीच कळत नाही चित्र। नवीन लोक भरपूर आलेले आहेत। आता कोणाची दावेदारी इथं होते आमच्या प्रभागामध्ये? कोणी नेमकं तुमचं तिकीट कापलं असं तुम्हाला वाटतंय ताई? तर नवीन लोक भरपूर आलेले आहेत। आता मी इथे काही कोणाची नावं घेणार नाही। अक्षरशः गिरीश भाऊने आम्हाला सांगितलं, प्रभाग क्रमांक मी सातपूरचा मंडल अध्यक्ष 2 वेळेस, मंडळाच्या गिरीश भाऊने आम्हाला आदेश दिले आपल्याला आमदारकीला आपलं तिकीट निवडून आणायचंय। विश्वास नागरे ज्या माणसाचा पक्षाशी काही संबंध नाही अशा माणसाला 2 कोटी रुपये घेऊन तिकीट देता, आम्ही काय करायचं? विश्वास नागरे सारख्या माणसाला 2 कोटी काय पक्षाशी संबंध आहे? पोलीस स्टेशन आम्ही विरोध असताना आम्हाला मला 4-4 तास बसून ठेवायचे। कालपर्यंत माझं तिकीट फायनल होतं। आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते। तर नाशिकमध्ये भाजपात उमेदवारीच्या एबी फॉर्म साठी म्हणून पळवापळवी कशी झाली त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 12 वाजता फार्म हाऊस मध्ये एबी फॉर्मचं वाटप झालं आणि त्यावेळेस इच्छुक एकत्र आले, भिडले। 12:35 एबी फॉर्म घेऊन आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष सुनील केदार गाडीतून बाहेर पडले। 12:50 आमदार सीमा हिरे आणि इच्छुकांनी एबी फॉर्म असलेली गाडी अडवली। 1:05 नाशिक मुंबई महामार्गावर एबी फॉर्मच्या गाडीचा पाठलाग झाला आणि पळवापळवीचा थरार रंगला। 1:10 आपण बघतो एबी फॉर्म असलेली गाडी आणि आमदार पुन्हा खासगी फार्म हाऊसकडे आले। 1:10 आक्रमक कार्यकर्त्यांनी फार्म हाऊसचं गेट तोडलं आणि इथं राडा घातला। तर 1:10 गाडीतून आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष बाहेर पडले। दुपारी 2 वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक फार्म हाऊसवर पोहोचले। तर 2:15 मंत्री गिरीश महाजन या फार्म हाऊसवर पोहोचले होते। 2:30 वाजता राड्यानंतर उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं।